आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही। मस्त बघा, आज आपण चमचमीत अशी कढाई मशरूमची भाजी बघणार आहोत। एकदम साधी सोपी आहे, अगदी कमी वेळामध्ये होते आणि एकदम टेस्टी लागते, हॉटेलपेक्षा पण भारी। चला पटकन रेसिपी बघूया। तर बघा, इथे मशरूमचे मी पॅकेट एक आणलेले आहे। ते चांगलं स्वच्छ आपण धुवून घ्यायचे मशरूम आणि त्याची साल बघा वरच्या बाजूनी काढायची असते। साल काढल्यानंतर मशरूम बघा एकदम असे पांढरे शुभ्र होतात आणि ती मशरूमची वरची दांडी असते ना, ती पण थोडीशी आपण कापून घ्यायची आणि बाकीचे मशरूम बघा मोठे असेल तर त्याचे 4 भाग करायचे। मशरूम मी सगळं कापून घेतलेले आहेत। त्याचबरोबर बघा आपल्याला चौकोनीमध्ये टॅमॅटो, शिमला मिरची आणि एक मोठा कांदा पण कापून घ्यायचा आहे। ही मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। या भाजीमध्ये ना आपल्याला टॅमॅटो 3 प्रकारे लागतात। तर बघा, आता मी कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे। एका बाजूला खलबत्त्यामध्ये ना मिरची, लसूण, आलं हे ठेचून घेतलेलं आहे। टॅमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। आता बघा, कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल गरम करून ना जिरं चांगलं तडतडून घेतलेलं आहे आणि जो बारीक कांदा आहे ना तो चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना बघा मी त्याच्यामध्ये मिरची, लसूण, आलं ह्याची पेस्ट पण मी परतून घेतलेली आहे आणि आता त्याचबरोबर हळद, किचन किंग मसाला, धने पावडर, आपला घरचा मसाला आणि ते टाकल्यानंतर बघा चांगलं परतल्यानंतर टॅमॅटोची प्युरी टाकलेली आहे। टॅमॅटो कापून पण टाकलेले आहे, ते पण चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे झाकण लावून आपल्याला 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर बघा मस्त ग्रेव्ही तयार होते, कढाई मशरूमची ग्रेव्ही तयार होते। त्यानंतर बघा मी वरून कस्तुरी मेथी भुरभुरलेली आहे, परत थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे। मशरूम बघा पाण्यातून काढून ठेवलेला आहे। दुसरी कढाई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं ना, एकदम गरम, की त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम चांगले परतून घ्यायचं आहे आणि परतताना ना फास्ट गॅसवर परतायचं आहे, कारण त्याला पाणी सुटतं भरपूर। तुम्ही स्लो गॅसवर परतलं तर मशरूम परतताना बघा चांगलं ते मऊ होतात आणि मऊ झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण चौकोनी भाज्या कापून ठेवलेल्या ना त्या पण चांगल्या परतून घेतलेल्या आहे। रंग बघा त्याच्यात तसाच टिकून राहतो आणि नंतरला त्याला पण अजून चव येण्यासाठी मी वरून लाल मिरची, हळद, कोथिंबीर, मीठ ते टाकून मस्त परतून घेतलेलं आहे। आणि आता जी आपण ग्रेव्ही केली ना हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि परतून भाजी लगेच सर्व करायची। ही एक नंबर भाजी लागते कढाई मशरूम। कढाई मशरूममध्ये ग्रेव्ही नसते, अशी फक्त मसाला असतो। तर मी करून बघितली भाजी, तुम्ही पण करून बघा।